नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कर सहाय्यक मुख्य परीक्षा आजचा जो पेपर झाला पेपर क्रमांक 2, तर यामध्ये पुस्तकपालन व लेखाकर्म या विषयावर जे प्रश्न विचारलेले होते त्याची ॲन्सर की आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत। तर बघा, प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी आहे, एकल व्यापाऱ्याद्वारे त्याच्या व्यवसायाच्या उत्पन्नावर भरलेला आयकर हा रिकामी जागा करावा। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच तो नफा व तोटा खात्यास नावे करावा। त्यानंतर आपण प्रश्न 62 बघूयात। हा डी सेट आहे, सेट बघून घ्या तुम्ही कोणता आहे। तर 62 आहे, नंबर ए, द्विनोंद पद्धत व्यवसाय व्यवहाराबाबत पूर्ण लेखाकर्माची माहिती देते, हे विधान बरोबर आहे। त्याच्यानंतर आहे पर्याय क्रमांक बी, द्विनोंद पद्धतीत फक्त वैयक्तिक व्यवहाराची पुस्तकात नोंद होते आणि अवैयक्तिक बाबी वगळल्या जातात, तर बी हे चुकीचं आहे। द्विनोंद पद्धत ही अपूर्ण, चुकीची आणि अशास्त्रीय आहे, हे देखील चुकीचं आहे। तर फक्त नंबर 1 हे बरोबर आहे, म्हणजे फक्त ए बरोबर, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर बघा 63 प्रश्न आहे, कोणत्या देयासाठी दुय्यम रोकड, खतावणी किंवा लघु रोकड पुस्तक ठेवले जाते, म्हणजे फॉर विच पेमेंट्स पेटी कॅश बुक इज मेंटेन। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 63चं पर्याय क्रमांक 2, फक्त बी, म्हणजे लहान रक्कम आणि ज्यांची वारंवारिताही कशी आहे, जास्त आहे। त्यानंतर बघा 64 क्वेश्चन आहे आपल्याकडे, खालीलपैकी कोणत्या त्रुटी तेरीज पत्रकाद्वारे उघड केल्या जात नाहीत। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ते म्हणजे लेखाकर्म तत्वाच्या त्रुटी, म्हणजे एरर्स ऑफ प्रिन्सिपल ऑफ अकाउंट्स। क्वेश्चन नंबर 65 बघा, खालीलपैकी कोणते खाते हे वैयक्तिक किंवा व्यक्तिगत खाते नाही, पर्सनल अकाउंट कोणतं नाही आहे। तर पर्याय क्रमांक 2, व्याज दिले, हे पर्सनल अकाउंट नाही आहे। ओके, बाकीचे हे पर्सनल अकाउंट आहेत। 66 बघा, 80,000 रुपये बाजार मूल्य असलेली मालमत्ता 50,000 रुपयाला खरेदी केली, खालीलपैकी कोणत्या संकल्पनेनुसार हिशेबाच्या पुस्तकात तिची नोंद 50,000 अशी करण्यात येईल। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, किंमत संकल्पना, अर्थात कॉस्ट कन्सेप्ट, म्हणजे जेवढे पैसे आपल्या खिशातून गेले तेवढेच आपण नोंदवू। क्वेश्चन 67, संपत्ती विकून आलेला नफा हा काय आहे। तर हा आहे अपरिचलन नफा, म्हणजेच काय, नॉन ऑपरेटिंग प्रॉफिट। नॉन ऑपरेटिंग प्रॉफिट हे त्याचं उत्तर आहे। 68 बघा, बँक मेळपत्रक हे रिकामी जागामधील फरकाचा मेळ घालण्यासाठी तयार केले जाते। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे काय, तर 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रोख पुस्तकाप्रमाणे बँक शिल्लक। ॲक्च्युली याचं उत्तर असं पाहिजे होतं की बँक बॅलन्स ॲज पर कॅश बुक, ओके, अँड पासबुक। सो त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असू शकेल। त्याच्यानंतर 69, रिकामी जागा हे प्रामुख्याने लक्षणीय आणि सुव्यवस्थित रीतीने व्यवसायातील व्यवहारासंबंधित आर्थिक माहितीची नोंद आहे। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ते म्हणजे पुस्तकपालन। क्वेश्चन 70, ऑफिस फर्निचरच्या खरेदीवर दिलेला आवक वाहन व्यय खर्च हा रिकामी जागा नावे टाकावा। तर ऑफिस फर्निचर या ठिकाणी आपण खरेदी केलेलं आहे आणि त्यासाठीचं जे काही कॅरेज इनवर्ड लागलं तर हे कुठे लिहायचं, कशाला डेबिट करायचं। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फर्निचर अकाउंट। ओके, कारण हा जो खर्च आहे हा भांडवली स्वरूपाचा खर्च म्हणून ट्रीट केला जाईल। कॅरेज इनवर्ड्स पेड ऑन परचेस ऑफ ऑफिस फर्निचर। 71 क्वेश्चन बघा, वित्तीय वर्षाअखेर मजुरी खाते कोणत्या खात्यामध्ये स्थलांतरित केले जाते। तर पर्याय क्रमांक 1, व्यापार खात्याला। 72, रुणकोला देण्यात आलेली रोख सवलत, म्हणजे आपण या ठिकाणी काय केलेले, कॅश डिस्काउंट दिली, तर काय जमा होईल, तर ग्राहक खाते, जो कस्टमर अकाउंट आहे हे जमा होईल, म्हणजे कस्टमर तेवढ्या रुपयाने काय होतील, कमी होतील। 73 आहे, खरेदी पुस्तकातील नोंदीचे रिकामी जागा हे स्त्रोत दस्तऐवज आहे। तर सोर्स डॉक्युमेंट काय आहे खरेदी पुस्तकामध्ये नोंद करण्यासाठी, तर ते आहे इनवर्ड इनव्हॉइस, म्हणजेच काय, आवक चलन। त्यानंतर बघा 74, पुढीलपैकी कोणते खाते हे वास्तविक म्हणजेच रिअल खाते आणि नामधारी खाते नाही आहे। तर रोकड हे रिअल आहे, त्यासोबतच फर्निचर रिअल आहे, भांडवल खाते हे मात्र वैयक्तिक आहे आणि पगार खाते हे नामधारी आहे। सो या प्रश्नाचं अचूक उत्तर 74चं आहे भांडवल खाते, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर बघा 75,
खालील माहिती व्यवहाराबाबत आणि त्याच्या प्राथमिक नोंद पुस्तकाबाबत दिलेली आहे. व्यवहार आणि संबंधित व्यवहार कोणत्या प्राथमिक नोंद पुस्तकात नोंदवला जाईल? तर उधारीने विक्री, दैनंदिन विक्री पुस्तक. सो 75चं या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 फक्त ए हे बरोबर आहे. बाकीचे बी सी डी हे विधानं कशी आहेत तर चुकीचे आहेत. त्यानंतर बघा 76 बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे पासबुकनुसार कोणती शिल्लक आहे? तर बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे पासबुकानुसार नावे शिल्लक आहे. 76चं उत्तर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक 1. 77 बघा, जेव्हा मालाची बांधणी म्हणजेच काय तर या ठिकाणी आहे पॅकेजिंग, पॅकेज केलेला माल आदेशानुसार विशेष मार्गाने केली जाते तेव्हा त्या खर्चाची नोंद कोणत्या ठिकाणी केली जाते? तर माल पॅकिंग करण्यासाठी आलेला खर्च हा अप्रत्यक्ष स्वरूपाचा खर्च असल्यामुळे तो नफा तोटा खात्याला स्थानांतरित केला जातो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. 78 क्वेश्चन बघा, जोड्या लावायच्या आहेत. तर कंपनीचा नावलौकिक ही स्थिर मालमत्ता आहे. अधिकर्ष सवलत चालू दायित्व आहे. प्राथमिक खर्च काल्पनिक मालमत्ता. तर गंगाजळी किंवा राखीव निधी, राखीव आणि अधिशेष. तर अशा पद्धतीने याची जोडी लागलेली आहे नंबर 2ला, अधिकर्ष सवलत नंबर 1ला. सो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्राथमिक खर्च काल्पनिक मालमत्ता आहे आणि गंगाजळी हे आहे राखीव आणि अधिशेष. त्यानंतर 79वा प्रश्न बघा, रोख रक्कम 5 लाख आणि फर्निचर 2 लाख सह व्यवसायाची सुरुवात करण्यात आली. वरील व्यवहार रमेश यांच्या पुस्तकातील आहे. तर या व्यवहाराची अचूक नोंद आपल्याला विचारलेली आहे. म्हणजे व्यवसायाच्या मालकाने रोख आणि फर्निचर आणून व्यवसाय प्रारंभ केला, म्हणून रोख खाते या ठिकाणी नावे होणार. फर्निचर हे सुद्धा नावे होणार कारण सर्व संपत्तीची खाती नावे, आणि भांडवल खाते या ठिकाणी काय होणार जमा होणार, म्हणून पर्याय क्रमांक ए हा या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शनमध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर कोणती नोंद किंवा नोंदी बरोबर आहे तर पर्याय क्रमांक 1 ए फक्त ए या ठिकाणी बरोबर आहे. आणि शेवटचा प्रश्न काय आहे, पुढील विधानांचा विचार करा. 2 विधानं दिलेली आहेत. नंबर 1 आहे मालमत्तेच्या पुस्तक मूल्यामध्ये म्हणजे बुक व्हॅल्यूमध्ये कायमस्वरूपी आणि निरंतर होणारी घसरण म्हणजे घसारा आहे. आणि विधान 2 आहे घसारा आणि देखभाल या संकल्पनेमध्ये साधर्म्य आहे. तर पर्यायी उत्तरे या ठिकाणी योग्य उत्तर आपलं पाहिजे की विधान 1 हे बरोबर आहे, मात्र विधान 2 हे चुकीचं आहे कारण घसारा आणि देखभाल या दोन्ही संकल्पना कशा आहेत तर त्या भिन्न भिन्न आहेत. तर अशा पद्धतीने जवळपास 80 प्रश्न 20 प्रश्न या ठिकाणी विचारलेले होते. तर बरेचसे प्रश्न हे कसे आहेत अगदी सहज आणि स्ट्रेट फॉरवर्ड असल्यामुळे अतिशय सोपा असा हा पेपर आपल्याला म्हणता येईल. तर आपण हा व्हिडिओ बघितला, धन्यवाद. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.